哎呦我的妈！哎呦我的妈！ आजचा ताजा विनोद. चल ग पोरी काशीला, चिचा देतो खायला. नको रे बाबा फसवशील, लाल गाजर घुसवशील, पपई माझी सुजवशील. 哎呦我的妈！ बंड्या, बाई मुलं कशी होतात? बाई, अरे रात्री एक परी येते आणि बाईच्या पोटात बाळ देऊन जाते. बंड्या, मग पचापच कोणाला करायचं तेल लावून, बाईला की परीला? 哎呦我的妈！ मॅडमनी फळ्यावर हृदयाची आकृती काढली आणि मुलांना विचारलं, सांगा पाहू हे काय आहे? मुलं, हे तर ढुंगण आहे. मॅडम, लाज नाही वाटत असं बोलायला? थांबा, हेडमास्तरांनाच बोलवते. हेडमास्तर, मॅडमला कोण त्रास देते रे? मुलं, कोणीच नाही सर. हेडमास्तर, मग हे बोर्डावर ढुंगणाचं चित्र कोणी काढलं? 哎呦我的妈！ बंडू, डॉक्टर साहेब माझा एक प्रॉब्लेम आहे. डॉक्टर, काय प्रॉब्लेम आहे? बंडू, मी जेव्हा पण माझा चेहरा आरशात बघतो तेव्हा माझा पप्पू उठतो. डॉक्टर, काही प्रॉब्लेम नाही एडपटा, तुझं तोंडच पपईसारखं दिसते. चल बाहेर जा एडपटा, बघ माझा पण पप्पू उठला. 哎呦我的妈！ सायकल रिपेअरी करणारा दुकानदार सुहाग रात्रीला आपल्या बायकोला पाण्याच्या टबमध्ये झोपवतो. बायको, हे काय करत आहात? नवरा, काय करू, मला तर पाण्यातच कळतं की वेज कुठे आहे. 哎呦我的妈！ पचापच करायच्या पहिलं मुलगी मुलाला विचारते, आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? 5 कंडोम एकावर एक चढवून मुलगा म्हणतो, ह्यानंतरही झाला तर रजनीकांत ठेवू. 哎呦我的妈！ आजचा सुविचार, गोट्यांना आलेली खाज आणि पोरीला चढलेला माज चोळल्याशिवाय कमी होत नाही. 哎呦我的妈！ माहीत नाही 1000-1200साठी लग्नाच्या दिवशी नवरदेवाचे बूट का लपवतात? त्यापेक्षा बेडरूमची चावी लपवा. लाखो मिळतील, लाखो रिश्ता वही सोच नहीं, दोस्ती कोई खोज नहीं होती. यह हर किसी से हर रोज नहीं होती, अपनी जिंदगी में हमारी. 哎呦我的妈！ आजचा ताजा विनोद. चल ग पोरी काशीला, चिचा देतो खायला. नको रे बाबा फसवशील, लाल गाजर घुसवशील, पपई माझी सुजवशील. 哎呦我的妈！ बंड्या, बाई मुलं कशी होतात? बाई, अरे रात्री एक परी येते आणि बाईच्या पोटात बाळ देऊन जाते. बंड्या, मग पचापच कोणाला करायचं तेल लावून, बाईला की परीला? 哎呦我的妈！ मॅडमनी फळ्यावर हृदयाची आकृती काढली आणि मुलांना विचारलं, सांगा पाहू हे काय आहे? मुलं, हे तर ढुंगण आहे. मॅडम, लाज नाही वाटत असं बोलायला? थांबा, हेडमास्तरांनाच बोलवते. हेडमास्तर, मॅडमला कोण त्रास देते रे? मुलं, कोणीच नाही सर. हेडमास्तर, मग हे बोर्डावर ढुंगणाचं चित्र कोणी काढलं? 哎呦我的妈！ एका बाईचा बाजारात पाठीमागून कोणीतरी पेरू दाबला आणि लपून बसला. पाठीमागे एक 65 वर्षाचा म्हातारा उभा होता. बाई, आजोबा, पाठीमागून मिस कॉल तुम्ही दिला होता का? आजोबा,
नाही, माझा तर बॅलन्स संपलाय. तुझं तोंडच पपईसारखं दिसतंय. चल बाहेर जा इडपटा. बघ माझा पण पप्पू उठला. 哎呦我的妈！